अर्जुन भाऊजी जर अपर्णाला परत घेऊन आले नसते ना तर आज हे सगळं झालंच नसतं. हा त्यांचं लग्न ना अमोल ना हे सगळं. आर्या, तू करशील माझ्या अर्जुनशी लग्न? बाबा, मी 3 वर्ष झालं अर्जुनला ओळखते, पण आजवर एकदाही त्याला माझं प्रेम जाणवलं नाही. मी करते त्याच्यावर प्रेम, पण लग्न का? लग्न का नाही मग? कारण मी ज्याच्याशी लग्न करीन ना त्याने माझ्यावरही प्रेम करावं असं मला वाटतं. आणि अर्जा जोवर अडकलाय तोवर तो करू शकणार नाही असंच ना? हो. अर्जुनला कळत नाहीये असं अडकून तो काय गमावतोय. म्हणून मला जे वाटतंय ना ते प्लीज तुम्ही त्याला नका सांगू. नाही नाही, अर्जुन असाच अडकून राहिलेला नकोय मला. शहेनशाहचं आणि माचं लग्न झालं ना त्यानंतर आम्हाला त्रास देणारे अजून खूप लोक होते, पण तरी शहेनशाह आणि मी आम्ही कायम एकत्र होतो. आता का नाहीत मा? आता शहेनशाह हरवला ना बाळा. मा, आपण शोधूया ना. अरे हो, पण पुढे तर ऐकून घे. तुझ्या आईला कलेक्टर होण्यासाठी सगळ्यात जास्त मदत केली बापूंनी आणि बरोबर. तुला माहितीये आपले बापू आजारी होते ना तेव्हा पण शहेनशाहने त्यांना बरं केलं. औषध आणली बरं का? डॉक्टर, ही औषधं आहेत तेवढी बघून घ्या जरा, बरोबर आहेत का? तुला अजून एक सांगू, शहेनशाहने ना गावात माझ्यासाठी हॉटेल तयार केलं होतं. हो का? हो मग. आणि तुझ्या माला मी तिथे नेहमी जेवायला घेऊन जायचो. आणि बाळोबा माहितीये का, तुम्ही जेव्हा तुमच्या माच्या पोटात होतात ना तेव्हा रोज तुमच्याशी गप्पा मारायचो. काय बोलायचं तुम्ही? हेच की माझं तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. बाळा, तुझे बाबा या जगातले सगळ्यात भारी बाबा आहेत. होय, मग मी पण बाळाला काहीतरी सांगणार आहे आता. अरे बाळा, तुझी आई आहे ना जगात सगळ्यात भारी आई आहे. इथून पुढे ना आप्पे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू. अंगुलला असा मस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ. मा, माझं पण बाबांवर खूप 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 प्रेम आहे. केवढे भारी आहेत ना माझे बाबा. खूप भारी आहे. विनया काका, काय झालंय? कुठं चाललायस तू? अर्जाला सांगायला पाहिजे. अर्जा, बाबा काय झालं? अर्जा, बाबा तुम्हाला एवढं घाम का येतोय? म्हणजे काय होतंय तुम्हाला? भाऊजी, भाऊजी, बाबा, बाबा काय होतंय? मला वाटतंय स्वप्नील सर यांना हॉस्पिटलला न्यायला पाहिजे. अर्जुनला सांगायला पाहिजे. भाऊजी फोन पण उचला ना. ते जाऊ दे वहिनी, आधी तुम्ही खालती जा आणि केट उघडा.
बापू मामा तुम्हाला माहिती आहे का माझ्या बाबांचं नाव शहनशाह आहे. आणि त्यांचं माझ्यावर खूप 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 प्रेम आहे. हो का? अरे वा वा वा. दे तू सांगितलंस का? शहनशाह म्हणून सांगितलं. बापू मामा माने मला सगळं सांगितलं बाबांबद्दल. तर तुम्ही पण सांगा ना माझे बाबा कसे आहेत. सांगा की हो बापू. अमोल, तुझे बाबा खरंच शहेनशाह आहेत. हिम्मतवान आणि डेअरिंग बाज. त्यांनी माझा जीव वाचवला. आणि तुला माहिती का अमोल, तुझ्या मम्माला कलेक्टर व्हायला सगळ्यात जास्त मदत त्यांनीच केली. आपल्या घरातल्यांना सगळ्यांना मदत केली बघ. आणि गावातल्या पण सगळ्यांना मदत केली त्यांनी. बापू मामा माझे बाबा एकदम हिरो सारखे आहेत का. हिरो सारखे नाही अमोल, हिरोच आहेत. बरं चला चल उतर खाली. मला अजून ऐकायचंय. अरे मी सांगेन ना बाळा तुला, नंतर सांगेन ना. अमोल तुझे बाबा जगातला लय भारी माणूस आहे बघ. ते जर आपल्या बरोबर असतील ना तर आपल्याला कुठलंच संकट येऊ शकत नाही बघ. अहो बास की आता, लहान पोराला अजून किती खोटं बोलणार. मोना, खरंच बोलतोय आम्ही. अमोल बाद झालं चला आता. आतापर्यंत सगळ्यात बेस्ट गिफ्ट होतं माझं. आता माझं नाव अमोल शहनशाह आपण असणार का. नाही बाळ. पण अमोल तुला माहित आहे का, तू सेम तुझ्या बाबांसारखा आहेस बघ. मी त्यांच्यासारखा आहे. नाही मी नाही आहे त्यांच्यासारखा. पण मी आता माझ्या बाबांसारखं होणार आहे मामा. आपली काळजी न करता बाकीच्या लोकांची काळजी करणारा हिम्मतवान ध्येयबाज शहनशाह. वहिनी अहो नका ना रडू. अरे हे काय होऊन बसलं ग अचानक. बाबांना अटॅक आलाय, पण आपण त्यांना वेळेत हॉस्पिटलला घेऊन आलोय. खरं ना आर्या, कारण विना काकाला आयसीयूत ठेवले. हो सर, ते लवकर बरे होतील. म्हणजे लवकर बरे व्हायला पाहिजे. आणि अर्जुन कुठे आहे? त्याला कळत नाही का? अरे हे एवढं सगळं झालंय आणि तो तिथंच बसलाय का अजून? हो तुम्ही जरा शांत व्हा ना. कसं शांत हो रुपाली? बघतेस ना विना काकाची परिस्थिती. सर आपण सगळेच असे पॅनिक झालो तर अर्जुनला कोण सांभाळणार. तेच नाही करायचंय. 7 वर्ष सांभाळत आलो ना त्याला, त्यामुळेच झालंय. त्याला वाईट वाटू नये, त्याला पाहिजे तसं जगता यावं म्हणून जगू दिलं. काय झालं? ही वेळ काय हे सगळं बोलायची. हीच वेळ आहे का आणखी काय व्हायची वाट बघतेस तू? कदम दादा, कदम कुठे आहेत? अर्जुन अरे सांभाळ स्वतःला. कदम कुठे आहेत मला सांगा ना. कदम कुठे आहेत? बाबा ICU मध्ये. तसं लवकरच आलायस तू. दादा सॉरी, खरंच सॉरी दादा. मला सॉरी म्हणून काही उपयोग होणार नाही अर्जुन. विनय काकाची अवस्था बघ. रे एवढे गुरफटून जाऊ नये रे आपण. की आपल्या जवळचा माणूस असा. अहो पास करा ना तुम्ही. दादा माझी चूक झाली, माझी लय मोठी चूक झाली. मला माफ कर, चूक झाली माझी. मग ती चूक सुधार. अजूनही देवाच्या दयेनं वेळ गेलेली नाही अर्जुन. तू आज जाऊन बसलास म्हणून विनय काका तुला बोलवायला येत होता, तेव्हा त्याला अटॅक. अमोल काय काय किती पळतोयस तू. दमला नाहीयेस का. चला झोपा आता. नाही मा आता माझ्याकडे ताकद आली आहे. ताकद शहनशाहची ताकद. चला झोपा, उशीर झालाय. मा तू आज माझ्यापाशी झोप ना. बर तुझ्या जवळ झोप. मा अगं बाबांची शर्ट कुठे आहे. आहे ना बाळा. दे ना.
अर्जुन बघ तुझा अमोल काय करतोय ते किती खुश आहे ते. मा आज तू मी आणि बाबा एकत्र झोपूया. अगं मी कधीच बाबांना भेटलो नाहीये ना, त्यांनी मला कधी जवळ घेतलंय. आज मला तुमच्या सोबत झोपायचंय माझ्या आई बाबांच्या खुशीत. डॉक्टर कशी आहे तब्येत वडिलांची माझ्या? ठीक आहेत आता. आणि बीपी? अटॅक आल्यानंतर बीपी जरा अनस्टेबल होतच. ते नॉर्मल येण्यासाठी आपण आता त्यांना इंजेक्शन्स वगैरे दिली. तो नॉर्मल कधी होईल? सांगता येत नाही तसं नक्की कधी, कारण काही जणांना अर्धा तासात सुद्धा नॉर्मल येतात, काही जणांना थोडा वेळ लागतो, अगदी 24 तास पण लागू शकतात. डॉक्टर ऐका ना, त्यांचा बीपी नॉर्मल होण्यासाठी आहे ना, जे काही लागते ना ते करा ना तुम्ही. जेवढे पैसे लागतील ना मी देतो स्वतः. अहो पैशाचा विषय नाहीये, आपल्याला त्यांना देता येईल एवढी बेस्ट ट्रीटमेंट आपण दिली आहे. नका तुम्ही काळजी करू. आता काही धोका नाहीये ना? डोका नाही, डोका टळलाय आता पूर्णपणे आणि थोड्या वेळात अजून नॉर्मलला येतील ते. नका काळजी करू तुम्ही. तुम्ही म्हणाल तसं करूयात. थँक्यू डॉक्टर. ठीक आहे. डॉक्टर आम्ही त्यांना भेटू शकतो का? हो भेटू शकता, फक्त त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या बरं का प्लीज. हो डॉक्टर. थँक्यू. हो अर्जुन अरे दादा, मी कुठल्या तोंडाने जाऊ त्यांच्या समोर? अर्जुन अरे जा, तुला बघितल्यानंतरच बाबांना बरं वाटेल. कदम, ओ कदम. अर्जा, अरे काय हो, असला कसला लोड घेतलाय तुम्ही? मी आहे ना, अर्ज आहे ना तुमचा, आणि सगळं ठीक आहे, ओके एकदम. ठीक? हा सगळं ठीक आहे ना? ठीक आहे. ठीक नाही रे अर्जा. कदम बघा, माझ्यावर विश्वास ठेवा. अर्जा, मागलं सगळं सोडून दे. हा हा, मी पडतो बाहेर यातून. हं? मला तसं वचन दे. हा, मी तुम्हाला वचन देतो, मी यातून बाहेर पडेल. नव्यानं सुरुवात कर. माझा जीव तुटतो रे तुझ्यासाठी. आता माझा धक्का ना बोलू राहो. हे बघा, तुम्हाला जर काय झालं ना, मी आयुष्यात माफ नाही करू शकणार स्वतःला. माझ्या वाट्याला जे आलं ना, ते तुझ्या वाट्याला नको येऊ देऊ रे. नाही 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 कदम, नाही, मी वचन देतो तुम्हाला. अर्जा, आपल्याला अमोला सोडून नव्यानं सुरुवात कर. कदम, बाबा बाबा झोपा तुम्ही. तुम्हाला डॉक्टरांनी भेटायला सांगितलं ना, बोलत कशाला बसलाय? सॉरी सॉरी सॉरी, जा बघू. सॉरी, तुम्ही बघा त्यांना.
अर्जुन, अर्जुन सगळं ठीक आहे ना? हा, ते बोलले माझ्याशी. मामनजी बोलले भैरवनाथाची कृपाच झाली म्हणायची. त्यांचं असं म्हणणं आहे की मी अमोल आणि अप्पीला विसरून जाऊ. अर्जुन, तू आधी स्टेबल हो. हो, पण त्यांना विसरल्याशिवाय हा स्टेबल होणार नाही. अर्जुन, तुला एकट्याला टाकून अपर्णा निघून गेली, तिचा विचार तू करतोय. पण या ठिकाणी तुझ्या सोबत आहेत त्यांचं काय? विनय काकाचं काय? विनय काकाकडे जास्त वेळ नाही अर्जुन. तू अपर्णा आणि अमोलचा विचार सोडून विनय काकाचा विचार कर. विचार करायला पाहिजेस. भाऊजी, मामनजी काहीच चुकीचं बोलत नाहीये. आज काय झालं बघितलंस ना? अरे आर्या नसती तर काय झालं असतं ना, मला कल्पनाच करवत नाही. आर्या होती म्हणून म्हणून फक्त विनय काका आपल्या. स्वप्नील सर, एवढं काय आहे त्यात? आणि तुम्ही हे का बोलताय? त्याची काहीच गरज नाही. आर्या, खरंच तुझे आहेत ना खूप खूप उपकार झालेत माझ्यावर, माहितीये का? अर्जुन, अरे बस कर. तुम्ही हे सगळं बोलून ना मला पर्क करताय. भाऊजी, मामनजी बोलले त्याचा विचार करा. वहिनी, मला पण यातून बाहेर पडायचंय हो. मला पण वाटतं हे सगळं संपवं, पण कसं? याची मदत होईल? हे काय? अपर्णाने पाठवलेले डिवोर्स पेपर आहेत. डिवोर्स पेपर आहेत. नमस्कार, मी मोनाली माने, अपर्णा ताईंची वहिनी आणि दीपकची बायको. का बोलवून घेतले तुम्ही मला इथं फोन करून? मला तुमच्यापाशी मनमोकळं करायचं होतं. का? मीच का? दुसरं कोण नाही सापडलं का तुला? तुम्हीच समजून घेऊ शकता ताई मला. काय झाले? नाही, आमच्या घरी सगळ्यांना असं वाटतं, म्हणजे बापूंना, ह्यांना, अमोल तर लहानच आहे म्हणा, पण सगळ्यांना असं वाटतं की अपर्णा वंश आणि अर्जुन दादा एकत्र यावे. फक्त मला नाही वाटत. का? तुला का नाही वाटत असं? आता काय सांगू ताई तुम्हाला? मला सत्य माहिती आहे ना. मला माहिती आहे की अपर्णा वंश नुसतं म्हणतात, त्यांना पण ते परत आलेले नकोय. हे तू खरंच बोलते का उगाच आपला उगाच कशाला बोलू मी? मला माहिती आहे ना त्या अमोलला बापांविषयी काय सांगतात. मी ऐकलंय म्हणून सांगते तुम्हाला. अपर्णा काय बोलते अमोलला भाऊजींविषयी? म्हणजे हेच की त्यांचे बाबा त्यांना कसे सोडून गेले, ते किती वाईट आहेत आणि ते कधीच परत नाही येणार. हे असं सगळं सांगते अपर्णा अमोलला भाऊजींविषयी? हो, नाहीतर त्या मुलाने 7 वर्षात एकदा तरी आठवण काढली असती ना. असं कधी झालं असतं का? आता ना खरंच अपर्णाचा अति झालाय. ती जर अशीच वागणार असेल ना तर डिवोर्स शिवाय पर्याय नाही. आता खरंच आहे बघा ताई तुमचं, पण अपर्णा वंश स्वतःहून कधीच नाही मागणार, कारण आत्ता जे चालू आहे ते त्यांच्यासाठी व्यवस्थितच आहे ना. आणि भाऊजी पण स्वतःहून नाही तयार होणार. आता ना आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. चालेल, म्हणजे दोघांनाही त्रास होण्यापेक्षा दोघेही मोकळे झालेले बरे, याच मताचे आहे बघा ताई मी. खरंच बोलतेस तू. आता मी सांगते तुला काय करायचं. हो, कळलं तुला? चालेल. अपर्णा गेली तिच्या आयुष्यात पुढे, पण तुम्ही तिचा विचार अजिबातच सोडायला तयार नाही. अजून काय पाहिजे अर्जुन तुला? एकीकडे विनय काका आणि एकीकडे हे पेपर पाठवले तिनं सरळ. अर्जुन, तुमचं या संदर्भात काही बोलणं झालं होतं का? नाही नाही, ती काय बोलली नव्हती. मग त्यांनी तुला असे हे डायरेक्ट कसे काय पेपर पाठवले? अर्जुन, अजून जर तू अपर्णाचा विचार करत असेल ना तर तुला तुझ्या बापाच्या जीवाची पर्वा नाहीये असंच वाटेल मला. हा भाऊजी, अपर्णा नावाचा विषय तुमच्या आयुष्यातून संपूनच टाका. त्याशिवाय मामनजींना बरं नाही वाटणार. नव्यानं सुरुवात कर. माझा जीव तुटतो रे तुझ्यासाठी. अप्पीला अमोला सोडून नव्यानं सुरुवात कर. अमोल फक्त तुझ्या एकट्याचा मुलगा नाही, आणि आला तर तो एकटा नाही.
त्याआधी मी तुझी बायको हे लक्षात असू. मला माझ्या आयुष्यात तू नकोयस, आमच्या कुणाच्याच आयुष्यात नकोयस.